नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपले TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. पहिली अपडेट म्हणजे ज्यांची के-वाय-सी अजून पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांची के-वाय-सीच झाली नाही. दुसरं म्हणजे के-वाय-सी करताना काही चुका झालेल्या आहेत आणि तिसरं म्हणजे तसेच ज्यांचे हप्ते इथे थांबलेले आहेत. अशा सर्व बहिणींसाठी एक दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बहिणींनो, के-वाय-सीसाठी आधीही अनेक वेळा मुदत वाढवण्यात आलेली होती. सुरुवातीला एक ठराविक तारीख होती. त्यानंतर ती वाढवून डिसेंबर 2025 पर्यंत इथे करण्यात आली आणि पुढे चालून मार्च 2026 पर्यंत संधी इथे देण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा मोठा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 30 एप्रिल 2026 इथे ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे अजूनही संधी संपलेली नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल नंतर म्हणजे मे महिन्यापासून ज्या बहिणींची के-वाय-सी अजूनही बाकी आहे किंवा ज्यांची के-वाय-सी डिसेंबरमध्ये झालेलीच नव्हती, त्यांच्यासाठी नवीन संधी सुविधा इथे सुरू होऊ शकते. त्यामध्ये नवीन पोर्टल ओपन होण्याची शक्यता इथे वाढते. त्यानंतर पुन्हा के-वाय-सी करण्याची संधी त्यांना उपलब्ध इथे होऊ शकते किंवा चुकीची माहिती सुधारण्याची सुविधासुद्धा त्यांना इथे भेटू शकते. ज्यांनी आधी के-वाय-सी केली नाही, त्यांनाही पुन्हा एकदा इथे चान्स मिळणार आहे. आता अनेक बहिणींचा एकच प्रश्न असतो, आमची के-वाय-सी का होत नाही? यामागे काही मुख्य कारणे असू शकतात. पहिलं म्हणजे आधार कार्ड अपडेट नसणे. दुसरं म्हणजे मोबाईल नंबर तुमचा इथे लिंक नसणे आधारशी. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ओ-टी-पी न येणे आणि चौथं म्हणजे माहिती चुकीची भरणे किंवा सर्व्हरवर जास्त लोड असणे. ही सगळी कारणं लक्षात घेणं इथे खूप गरजेचे आहे. कधी-कधी आपलं जे आधार कार्ड आहे ना, हे अपडेट नसल्यामुळे सुद्धा आपल्याला त्या मोबाईल नंबरवर इथे ओ-टी-पी येते. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले आधार कार्ड जे आहे ना, हे अपडेट करणे इथे खूप गरजेचे आहे. आणि ज्यांची अजूनही के-वाय-सी झालेली नाहीये, त्यांनी सुद्धा इथे घाबरायचं कुठलंही कारण नाही. त्याच्यासाठी सुद्धा इथे मे महिन्यापासून किंवा जून महिन्यापासून इथे संधी इथे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्यांनी सुद्धा इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन इथे घ्यायचं नाही. कारण की आपण इथले दिवस तर वाट बघितलीच आहे 4-5 महिने. आता आणखीन सुद्धा 1 महिना इथे वाट बघणं आपल्यासाठी इथे गरजेचे आहे. कारण की मेपासून किंवा जूनपासून इथे पुन्हा जी प्रोसेस आहे ना, ती इथे सुरू होणार आहे आणि त्यानंतर जशी ती प्रोसेस सुरू होईल, जसा जो जी-आर निघेल, तसंच आपल्याला काय करायचं की लवकरात लवकर इथे के-वाय-सी करून घ्यायची आहे. जेणेकरून आपण पुन्हा या लाभापासून इथे वंचित राहणार नाही. हे सुद्धा इथे लक्षात घेणे ते गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता, तोच नंबर आधार कार्डशी जोडलेला असला पाहिजे. वेगळा नंबर असेल तर तुमची जी के-वाय-सी आहे ना, ही पूर्ण होणार नाही. ही मी जी माहिती सांगत आहे ना, ही ज्या बहिणींना सांगत आहे, त्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा ही जी माहिती आहे, ही इथे गरजेची आहे सांगणं. कारण की काय झालेलं आहे, की ते के-वाय-सी करायला जात आहे, दुरुस्ती करायला जात आहे, पण त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचा जो आधार मोबाईल नंबर आहे ना, हा मोबाईल नंबर तोच आधार कार्डला जोडलेला आहे का? हे सुद्धा इथे बघायचं आहे किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जा, आधार कार्ड अपडेट करा आणि योग्य मोबाईल नंबर तिथे लिंक करून घ्या. हे केल्याशिवाय पुढे के-वाय-सी तुमची होणार नाही. आता के-वाय-सी करताना वेळही महत्त्वाची असते. सकाळी-सकाळी लवकर केल्यास प्रोसेस जी आहे ना, ही पटकन होते. 3-4च्या सुमारास सकाळी. रात्री उशिरा केल्यास सर्व इथे मोकळा असतो. दुपारी केल्यास तुम्हाला इथे अडचण येऊ शकते. कारण की त्या टायमाला इथे खूप लोड असतो. पुढे शेवटच्या दिवशी तुम्ही वाट बघू नका. वेळेत के-वाय-सी जी आहे ना, हे पूर्ण करा. कारण पुढे पुन्हा संधी मिळेल असं नाही. आधीच तयारी ठेवा. आधार अपडेट करून घ्या आणि के-वाय-सी जी आहे ना, हे पूर्ण करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झाली नाही त्यांनी सुद्धा इथे टेन्शन घ्यायचं कुठलंही कारण नाही. त्यांच्यासाठी सुद्धा इथे संधी उपलब्ध होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.